नमस्कार. आजपासून आपण ज्ञानेश्वरी वाचनाला सुरुवात करणार आहोत. ऐकूया ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपुर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षट दर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती म्हणवनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कू तोची फरशू नीतिभेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतू जो स्ववाता खंडितू तो बौद्धतम संकेतू वर्तिकांचा. मग सहेजे सत्कार वादू तो पद्मकरू वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडांदंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मेषणू विघ्नराजू. मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमृतमुनी अली सेविती. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैता तेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तक काकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणवनी विशेषे आद्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी जालिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. म्हणवनी जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रा वगहनी ना तरी अमृतरसा स्वादनी रस सफळ. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषिती मनोरुची पुरविता तो. आता अवधरा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रजाता वसवट अशेषांचे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे. नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाचिये. म्हणवनी हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथुनी रसा झाला आवो रसाळपणाचा. तेवीची आईका आणिक एक येथुनी शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कवोळिक दुणावली.
येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखांचे येथ. माधुर्य मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता, दिसे भले. येथ कळा दिविदपण, कळा पुण्यसी प्रतापू आगळा, म्हणून जनमे जयाचे अवलीळा दोष हरले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बिंक बहुवस येथ. भानुचेने तेचे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारिले, तैसे भारती सुर वाढले अर्थ जात. ना तरी नगरांतरी विसिजे, तरी नागराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. की प्रथम वयस काळी, लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसे आगळी अंगना अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जिया परी. नाना गती भूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणो निकाय आश्रिले इतिहासी. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानिव धरुनी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. म्हणून महाभारती नाही, ते नोहेची लोकितीही, येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोष्ठीच जगत्रय. ऐसी जगी सुरसकथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जनमे जया. जे अद्वितीय उत्तम, पवित्रैक निरुपम, परम मंगल धाम अवधारी जो. आता भारत कमळ परागू, गीताग्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्माब्धी, मथियला व्यासबुद्धी, निवडिले निरविधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नी संपर्के, कडलसी नैनी विवेके, पद आले परिपाके आमोदासी. जे अपेक्षिजे विरक्ती, सदा अनुभविजे संती, सोहंभावे पारंगती रमिजे जेथ. जे आकर्णिजे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा. जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे, जे सनकादिके सेविजे आदरेसी. जैसे सारथीची चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचिते मन मवाळे चकोरत लगे. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळूवरपण चित्ता आणूनिया. हे शब्देविण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगिजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. जैसे भ्रमर परागुनेती, परी कमळदळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये. का आपुला ठावोन सांडिता, आलिंगीजे चंद्रुपगटा, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. ऐसेनी गंभीरपणे, स्थिरावलेनी अंतःकरणे, आथिला तोची जाणे मानू इये. अहो अर्जुनाची ये पांती, जे परिणसया योग्य होती, तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणोनिया. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आती. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपासाहला प्रार्थू काई. परी अपराधू तो अणिका आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनवू लोहे म्हणोनिया. हे अनावरण विचारिता, वायांची दिवसा उपनला चित्ता, येरवी भानुतेई काय खद्योत्ता शोभा आथी. किंग टिटिभी चांचुवरी, मापसुये सागरी, मी नेणुतू त्यापरी प्रवर्ते येथ. आईका आकाश गिवसावे, तरी आणिक त्याहुनी थोर होवावे, म्हणून अपाडू हे आगवे निर्धारिता. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्नू करी चमत्कारौनी. तेथ हरू म्हणे नेणिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू,
जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काही होये. हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे धवळावे गगनमुठी सुवावे मशेके केवी. परी येथ असे एक आधारू तेणेची बोले मी सदुरू जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेवो म्हणे. येरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच आहे की मृतही जीवितला हे अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आदि भारती. एत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. जया ते कामधेनू माये तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथी इये. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. आता देई जो अवधान तुम्ही बोलाविल्या मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुगृहीतू साधूंचा निरूपितू. ते आपुले या परी अलंकारितू भलत या परी. तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. या बोला निवृत्ती दासू पाऊनी परम उल्हासू. म्हणे परी असा मना अवकाशू देओ निया. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाटचेनी. तरी तेची येतुला अवसरी काय किजत असे येरे येरी. ते झडकरी कथन करी मज प्रती. तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी प्रसरले वृतांत मुख. तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकुट्ट धरी कवण. नातरी वडवानुळू साधुकला प्रळय वाते पोखला. सागुरु शोषुनी उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर ज्ञानाभुई प्ररिकर अवगमले भयासुर तिये काळी. ते देखोन या दुर्योधने अवेरिले कवणे माने. जैसे न गणिचे पंचानने गज घटाते. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला. कैसा दळभारू उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते. रचिले आधी बुद्धिन्मते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा पिला विद्यात देऊनी कुरुठा केला. तेणे हा सैन्यसिंह पाखरीला देख देख. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण. जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे प्रौढी पुरुषे भीमार्जुना सारिके. ते सांगेन कौतुके प्रसंगेची. येथे युधान सुबटू आला असे विराटू. महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू. चेकितान दृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतू. उत्तमौजा नृपनाथू शैब्य देख. हा कुंती भोज पाहे एथ युधामन्यू आला आहे. आणि पुरुजिताधी राय हे सकळ देख. हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरू नवार्जुनू. तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. आणि काही द्रौपदी कुमर हे सकळी महारथी वीर. मिती नेणीचे परी अपार मिनले आसिती. आता आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक. ते प्रसंगे ऐक सांगी जती. उद्देशे एक दोनी जया जती बोलोनी. तुम्ही आदि करुनी मुख्य जे जे. हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू. रिपुगज पंचाननू कर्णवीरू. या एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहरे. हा कृपाचर्यू न पुरे एकलाची. एक विकर्ण वीरू आहे. हा अश्वत्थामा पैल पाहे. याचा आडधरू सदा वाहे वृतांतू मनी. समितींजयो सौमदती ऐसे आणि काही बहुत आहाती. जयांची या बळामिती धाताही नेणे. जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त. होकाजे अजस्त्रात येथुनी रूढ. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी. परी सर्व प्राणे मचजी लागी आरयले आती. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे. मी सर्वस्व वा
या तैसे सुभट्टासी आमुची या कासाचे निपाडे देखती आपुली जीवित थोकडे ऐसे निरविधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकर्णी जाणती कळे कीर्तिसी जीती हे बहु असो क्षात्रनीती एथो निया ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आसुत आमुते आता काय गणू याते अपार हे वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू ज जग जेठी सगजी सुभटू तया दळवळणेपणाचा पाटू भीष्मासी पै आता याचीने बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेथ दुवाडपणा कवणा नाही मग वडवानळू तैसे याही विरजा जैसा नातरी प्रळयवन्नी महावतू या दोघा जैसा सांगा तू तैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणेसी कवण भिडे हे पांडव सैन्य किर थोकडे वरचिलेनी पाडे दिसत असे वरी भीमेसेनू बेतू तो जाहला असे सेनानाथू ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेणे मग पुनरुपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणिले आता दळभार आपुलाले सरसे करा जया जया औक्षहिणी तेणे तिया आरिणी वरगण कवण कवणी महारथिया तेणे तिया आवरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळबारू आगावा साचू आमचा या राजा याची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्य अंतु प्रतिध्वनीन समातू उपजत असे तयाची तुलगासवे वीरवृत्ती चिने धावे दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरी बुध जाहले जैसे आकर्णका पाडिले तुटोनिया गडगडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे तेणे महाघोष गजरे दुमदुमती गिरी कंकदरे तव दळा माझी रणतुरे आस्फुरली उदंड सैंग वाजते भयानके खाकाते महाळ प्रलयो जिथे ढाकडांसी बेरी निशाण मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुभट्टांचे आवेशे बुजा त्राहतटी विसणले हाका देती जेथ महाबद भद्र जाती आवरतीना तेथ भेडांची कवण मातू कांचया केर फिटतू जेणे दचकला कृतांतू अंग नेगे एका उभाची या प्राण गेले चांगाचे दात बैसले बिरुदाचे दादुले हिवताती ऐसा अद्भुत तुरुंबा तळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळय काळू वोढवला आजी ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळा अंतू वर्तले काही हो का निजसार विजयाचे इथे भांडार महातेजाचे जेथ गरुडाची जावळीची कांतळे चारी की पाखांचा मेरू जैसा रहंवरू मिरवतेसे तैसा तेजे कोंदटदिया दिशा जया चेणी जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू गजस्तंभावरी बानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शांक धरू अर्जुनेसी देखा नवल तया प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे पायीकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेणे पांचजन्यू आस्फुरिला अवळीलाची परी तो महाघोषू थोरू गरजतू असे गाहिरू जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते तैसे तुरंबांबळू भवंते कौरवदळी गाजत होते ते हारपुनी नेणे केऊते गेले तेथ तैसाची देखे येरे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेत ब्रह्म कटाह खवळला तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंकू तो प्रलय चल धरू जैसा घडघडिला गहिरू तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरित असे नकुळे सुघोषू सहदेवे मणिक पुष्पू जेणे आनादे अंतुकू गजवजला ठाके तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदे याधिक हा काशीपती देख महाबाहू तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू दृष्टद्युम्नू नृपराथू शिखंडी हन
विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेणे महाघोष निघारते शेष कूर्म अवचिते गजबाजोनी भुभारते सांडू पाहती तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलास वेरी पृथ्वी तळ उलतो पाहात आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवागी जाहली ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी विहाची रीन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकारू जाहला तिन्ही लोकी ते देखोनी आदिपुरुष विस्मितू म्हणे जणे होय पा अंतू मग लोपिला अद्भुतू संभ्रमू तो म्हणोनी विश्व सावरले एरवी युगांत होते वोडावले जे महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहारला परी पडिसात होता राहिला तेणे दळभार विश्वंसिला कौरवांचा जैसा गजगटा अंतू सिंहलीला विदारितू तैसा हृदयाते भेदितू कौरवांचिया तो गाजत जव ऐकती तव उभेची हिये घालती एकमेकांते म्हणती सावध रे सावध तेथ बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले मग सरिसेपणे उठावले दुणवाटोनी उचलले तथा दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणावरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयांत जलधर अनिवार्य ते देखियला अर्जुने संतोष घेऊन मने मग संभ्रमे दिठी सेने चाली तसे तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष उचलले पंडू कुमरे तेवेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेक झुंजते जे येत आले असती आगवे परी कवणेसी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणोनिया बहुत करुनी कौरव हे आतुर दुस्वभाव वांटी विवीण हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नवती हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे ऐका अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथ पेलिला दोही सैन्या माझी केला उभा तेणे जेथ भीष्म द्रोणाधिक जवळ एकाची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुत आहाती तेथ स्थिर करुनिया रथू अर्जुन असे पाहतू तर दळभार समजतू संभ्रमेसी मग देवा म्हणे देख देख हे गोत्रगुरु अशेक तव कृष्णमणी नावेक विस्मो जाहला तो आपण म्हणे येथ काही कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे ऐसी पुढील असे घेतू जो सहजे जाणे हृदय असू परी उगा असे विवांतू पिये वेळी तव तेथू पार्थु सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता जाहला इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी सुरुजन सासरे आणि काही सगळे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ जया उपकारा होते केले ती आपदी जे रक्षिले हे असे वडील ढाकुले आदी करुनी ऐसे गोत्राची दोही दळी उतित झाले ऐसे कळी हे अर्जुन तिये वेळी अवलोकिले तेथ मनी गजबज जाहली आणि आपसे कृपा आली तेणे आपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळीची या होती आणि गुणलावण्य आधी तिया आणिकते न साहती सुचेतेपणे नविये आवडीची निभरे कामुक निज विनविता विसरे मग पांडिवणी अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तला सिद्धी आठवेना तैसा अर्जुन तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिदले कारुण्यासी देखा मंत्रज्ञू बरळू जाय मग तेतका जैसा संचारू होय तैसा तू धनुर्धर महामोहे आकळीला म्हणोनी असता धीरू गेला हृदयाद्रावो आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू तया परी पार्थू अतिस्नेहे मोहेतू मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा
तव गोत्रवर्गू आगवा देखिला एध, हे संग्रामी उदित जाहले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय, येणे नावेची नेणो काही, मज आपणपणे सर्वथा नाही, मनबुद्धी ठाई स्थिर नोहे, देखे देख कापत तोंडासे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांसीही, सर्वांगा कंटाळा आला अति संतापू उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडी वाजा, तेन धरताची निष्ठले परी नेण्याची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे, जे वज्रापासोनी कठीण दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण हे स्नेह नबल, जेणे संग्रामी हरू जितिला, निवांत कवचांचा ठाव फोडिला, तो अर्जुन मोहे कवळिला क्षणा माझी, जैसा भ्रमर भेदी कोंडे भले तैसे काष्ट कोरडे, परी केळ कळीमेयाजी सांपडे कोवळीये, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा, हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेच्याही नयेची आया, म्हणून भुलविला एके राया, संजयो म्हणे, अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा, कैसी नेणो सदयता, उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ, माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे, या कौरवान जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिकान कान वधावे, हे येर येर आगवे गोत्रज आमुचे, म्हणून जळो हे झुंज, प्रत्ययानये मज, येणे काय काज महापापे, देवा बहुता परी पाहता, येथ वोकटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाथू आधी, तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही, येथ राज्य तरी काही हे पाहोनिया, या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आगवे पार्थू म्हणे, तेणे सुखविण होईल, ते भलतेसे साहिजेल, वरी जीवितेही वचिजेल याची लागी, परी यांसी धातू कीजे, मग आपण राज्यसुख भोगीजे, हे स्वप्नही माझे करू न शके, तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने, पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दाळीचे केवळ गोत्र आपुले, हे मनीची केवी धरीजे, आपण वज्राचे या होईजे, वरी घडे तरी कीजे भले इया, आम्ही जे जे जोडावे, ते ते समस्ती इही भोगावे, हे जीवितेही उपकारावे काळजी यांच्या, आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे, तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहली असती उद्यत झुंजावया, अंतरिया कुमरे सांडोनिया भांडारे, शवा शस्त्राग्नी जिव्हारे आरोपोनी, ऐसे याती कैसे मारू, कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी, हे नेणसी कवण परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत, येथ शालक सासरे मातुळ, आणि बंधू हे की सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती, अवधारी अति जवळीकीचे, हे सकळी सोय रे आमुचे, म्हणून दोष आथी वाचे बोलतेची, हे वरी भलते करीतू, आतांची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा, त्रैलोकीचे अनकळित, जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी, जरी आजी येथ ऐसे कीजे, तरी कवणाच्या मनी उरीजे, सांगे मुख कैवी पाहिजे तृष्णे तुझे कृष्णा, जरी वधू करुनी गोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडीलासी तू हातीचा दूर होसी, कुळहरणी पातके तिये अंगी जडती आशके, तये वेळी तू कवणके देखावासी, जैसा उद्याना माझी अनळू, संचारीला देखुनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे, कासकर्दमक सोवरू सरोवरू, अकलोकुनी चकोरू, न सेविते अव्हेरू करुनी निघे, तयापरी तू देवा मज झकून ऐसी मावा, जरी पुण्याचा बोलावा नशे जेल, म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ भोवती पिरी दिसत असे,
तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल, तेणे दुःख हिये फुटेल, तुझविण कृष्णा. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगीजती, हे असो मात अगडती. अर्जुन म्हणे, हे अभिमानपदे भुलले, जरी पा संग्रमा आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे, काळ कुट. हाजी मागी चालता, पुढासिंहू जाहला अवचिता, तो तब चुकविता लाभू आधी. असता प्रकाशू सांडावा, मग अंधुकंप आश्रवा, तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी, जरी न वजीचे वासोंडनी, तरी क्षणा एका कवळुनी जाळू सके. तैसे दोष हे मूर्त, अंगी बाजो असती पाहात, हे जाणताही केवी येत प्रवर्तावे. ऐसे पार्थू तिये अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. जैसे काष्टे काष्टमतीजे, तेथ वन्नी एक उपजे, तेणे काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेली. तैसा गोत्रींची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेणे महादोषे घोरे कुळशी नासे. म्हणून येणे पापे, वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. एथ सारासार विचारावे, कवणे काय आचरावे, आणि विधी निषेध आगवे पारुषती. असता दीपू दवडीजे, मग अंधकारी रहाटीजे, तरी उजची का आडळिले जया परी. तैसा कुळी कुळक्षय होय, तये वेळी त्यो आद्य धर्मू जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. जे यमनियम ठाकती, तेथ इंद्रिये सर रहाटती, म्हणून व्यभिचार घडती कुळ स्त्रियांची. उत्तम अधमी संचरती, ऐसा वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. जैसी चोहाटिये बळी, पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी प्रवेशती. मग कुळातया अशेका, आणि कुळ घातका, येरायेर नरका जाणे आधी. देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित, मग वोवाडुनी स्वर्गस्थ पूर्व पुरुष. जेथ नित्यादी क्रिया ठाके, आणि निमित्तिक क्रिया पारुके, तेथ कवणा तिळोदके कवण अर्पी. तरी पितर काय करीती, कैसोनी स्वर्गी बसती, म्हणून तेहे येती कुळापासी. जैसा नखाग्री व्याळू लगे, तो शिखांत व्यापी वेगे, तेवी आब्रह्म कुळू अवघे आपलं विजे. देवा अवधारी आणिक एक, एथ गडे महापातक, जे संगदोषे हा लौकिक भ्रंशू पावे. जैसा घरी आपुला, वानिवसे अग्नी लागला, तो आणिकही प्रज्वळीला जाळूनी घाली. तैसिया तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्त येणे. तैसा नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. पाडिलिया तिये ठाई, मग कल्पातीही उकलू नाही, येसणे पतन कुळक्षयी. अर्जुन म्हणे, देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजुनी वारी त्रासून उपजे. हृदय वज्राचे हे काय कीजे, अवधारी पा. अपेक्षिजे राज्य सुख, जया लागी ते तव क्षणिक, ऐसे जाणताही दोख अवेरुना. जे हे वडील सकळ आपुले, वदादिया दीदी सुदले, सांगपा काय थेकुले घडले आम्हा. आता यावरी जे जियावे, तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे. तयावरी होय जितुके, ते मरणही वरी निंके, परी येणे कल्मशे चाड नाही. ऐसे देखुनी सकळ, अर्जुने आपले कुळ, मग म्हणे राचते केवळ निरय भोगू. ऐसे तिये अवसरी, अर्जुन बोलिला समरी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेकला, न धरत गहीवरू आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. जैसा राजकुमार पदच्युतू, सर्वार्था होय उपहतू, कारवी राहू ग्रस्तू प्रभाहीनू. नातरी महासिद्धी संभ्रमे, जितीला तापसुभ्रमे, मग आकुळिनी कामे दिनू कीजे. तैसा तो धनुर्धरू, अत्यंत दुखे जर्जरू, दिसे जेथ रहूवरू त्यजिला तेणे. मग धनुष्य बाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे एके राया वर्तले संजयो म्हणे.
आता यावरी तो वैकुंठनाथू देखुनी सखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपील ते सविस्तर पुढारी कथा अति सौकुतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू इति ज्ञानदेव चरितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोऽध्यायः।